हॅलो गाईज, मी आत्ता आलो आहे जो आपलं बीड परळी रोड जो आहे तिथं बायपासचं काम चालू आहे. पुढे जो दिसतोय हायवे तो आहे बीड आणि परळी रोडचा. आणि हा रस्ता जी कंप्लीट ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस ज्यावेळेस हा यूज करायला लोक सुरुवात करतील. बायपासचा उद्देशच असतो कुठे जर जायचं असेल तर असं फिरून जायची गरज नाही, ट्रॅफिक पण कमी होईल. ज्यावेळेस बायपास होतात ना त्यावेळेस लोक शॉर्टकटनी बाहेर निघून जातात. बायपास 2-4 किलोमीटर असेल इथून. जर असं फिरून गेलं तर तुम्ही तर हे असा मुरुम वगैरे टाकण्याचं काम चालू आहे. इथं 20-25 दिवसामध्ये त्यांनी भरपूर कव्हर केलेलं आहे. मधली जी भिंत दिसते ना हायवेच्या मधोमध जेवढी गरज आहे ना तेवढंच फोडतील. आपण त्या साईडला होतो आणि आता इकडच्या साईडला आलो आहे. हे पूर्ण असं काम झालेलं दिसतंय भिंतीचं. आपण त्या साईडला होतो, तिकडचे अपडेट तुम्हाला दाखवले बायपासची. आता त्याच्याच अपोजिटला हे लवकर होईल कारण की तर जास्त भिंत करण्याचं काम जास्त नाही इथं. तर हे झालेलं पूर्ण पाणी जाण्यासाठी जे आहे आज इथपर्यंत काम झालं आहे, पुढे राहिलेलं आहे. तर दोन्ही साईडला बायपासचं काम चालू आहे आणि काम पण फास्ट चालू आहे, लवकरच होईल. 20-25 दिवसा अगोदर एक व्हिडिओ बनवला होता इथं. त्यावेळेस कामं चालूच होतं आणि भरपूर असं काम राहिलेलं होतं. पण 20-25 दिवसानंतर आल्यानंतर मला दिसतं इथं भरपूर असं काम झालेलं आहे आणि तुम्हाला मी इथलं दाखवतो की काय काय अपडेट झालेलं आहे ते. चला, हा संभाजीनगरला जाणारा रस्ता आहे, हायवे. आणि हा जो आहे बायपास आहे हा पुढं कनेक्ट होईल आपल्या बीड बायपासला. म्हणजे हा रोड संभाजीनगर तिथंच आहे, पुढे कनेक्ट होईल पुढे गेल्यानंतर. आणि पुढे जो दिसतोय हायवे तो आहे बीड आणि परळी रोडचा. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस इथंच असं खोदकाम चालू होतं आणि माती वगैरे तिकडे घेऊन जात होते डंपरने. आणि आत्ता बघितलं तर पूर्णपणे बघू शकता फक्त ह्या साईडची भिंत राहिली, बाकी ह्या साईडची भिंत ऑल म्हणजे काम चालूच आहे पण भरपूर झालेलं आहे दिसतंय. इथं पण असं हे केलेलं आहे, लेवल वगैरे केलेली माती टाकून. इथं पण असं हे केलं, ब्रिज केला छोटासा. आणि आता डंपरनी माती टाकून वगैरे जसं इकडे लेवल केलेली दिसते ना ह्या साईडला तसंच पूर्णपणे लेवल करते ह्याच्या लेवलनी मुरुम टाकून आणि नंतर रस्ता बनवते. असं काम झालेलं दिसतं, इकडे पण बघू शकता तुम्ही. आणि हा रस्ता कंप्लीट ज्यावेळेस होईल ना त्यावेळेस ज्यावेळेस हा यूज करायला लोक सुरुवात करते ना त्यावेळेस खरं कळणार आहे की ह्याचं महत्त्व काय आहे. बायपासचा उद्देशच असतो की तुम्हाला कुठे जर जायचं असेल तर असं फिरून जायची गरज नाही, शॉर्टकटनी तुम्ही जाऊ शकता. आता इकडून परळी साईडनी किंवा या साईडनी येणारे लोक अंबाजोगाई वगैरे त्यांना जर इकडे जायचं असेल आपलं मांजूरसुंब्याला तर ते कसं जाणार, हा जर झाल्याच्या नंतर डायरेक्ट शॉर्टकटनी इथून जातील. पण मग आणि ट्रॅफिक पण कमी होईल. ज्यावेळेस बायपास होतात ना त्यावेळेस लोक शॉर्टकटनी बाहेर निघून जातात. आणि जर आता हा जर बायपास जर नाही झाला तर मग ज्यांना मांजरसुंबा वगैरे आपलं तुळजापूर येडशी वगैरे जायचं असेल तर त्यांना बीडमध्ये एंट्री करून जावं लागेल. म्हणजे सिटीमध्ये यायचं, नंतर बारशे नाका, नंतर मग तिकडं म्हणजे किती असं खूप टर्न करून लांबून जावं लागेल. जवळजवळ मला वाटतं इथून बायपास 2-4 किलोमीटर असेल इथून. जर असं फिरून गेलात तर तुम्ही आणि असं गेलात तर मला वाटतं 1-1.5 माझा अंदाज सांगतो आहे तेवढं असेल. तर एवढा फरक म्हणजे एवढा फरक पडतो आहे आणि टाईम पण वाचतो आहे आणि अंतर पण शॉर्ट होतं. तर असा यूज आहे बायपासचा. आता तिकडं पण आपण त्या साईडला पण जाणार आहेत, पण हा लवकरच आता कंप्लीट होईल कारण की कामाची गती बघितली ना तर भरपूर असं काम दिसतं झालेलं ना. ही अशी भिंत उभा केलेली तर आता हे या साईडने वगैरे भिंत वगैरे उभा करतील आणि नंतर मग इथं मुरुम वगैरे टाकून रस्ता वगैरे झाला की मग परत हा यूज होईल रस्ता. आता आपण त्या साईडला जाणार आहे, तिकडे पण रस्त्याचं काम झालेलं आहे, भिंतचं पण काम झालेलं आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो. तर हे असा मुरुम वगैरे टाकण्याचं काम चालू आहे इथं. या साईडचं काम राहिलं, या साईडचं भरपूर झालेलं दिसतंय. मध्ये पण खोदकामचं काम कंप्लीट झालेलं आहे, फक्त आता मुरुम आणून लेवल करायचं आणि ही जी भिंत दिसते अशी सेम इकडे बनवायची. - 20-25 दिवसामध्ये त्यांनी भरपूर कव्हर केलेलं आहे. मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये हा एकदम ओके होईल. एवढे नाही पण आपण एक कन्सिडर करू शकतो. आणि बघा हे असं इथपर्यंत आलेली भिंत पुढं असं कनेक्ट करते. आणि हे मधली जी भिंत दिसते ना दोन्ही हायवेच्या मधोमध तर त्याचं कसं करणार करतील माहिती आहे का, जेवढी गरज आहे ना तेवढंच फोडतील आणि नंतर मग असं मधला गॅप सोडतील आणि मग असंच कनेक्ट होईल हा रस्ता. इथपर्यंत हा बनवायचा, तिथून तिथपर्यंत बनवायचा, झाला ओके कामायचा.
तर असं आहे बघा ही साईट. आणि आपण जाणार आता त्या साईडला आणि तिकडचं तुम्हाला दाखवतो. आपण त्या साईडला होतो आणि आता इकडच्या साईडला आलो आहे. आता तुम्हाला इकडचे दाखवतो अपडेट. मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण इथं आलो होतो इथे या साईडला, त्यावेळेस ही भिंत जे दिसते ना त्याचं काम इकडे अर्धं राहिलं होतं. म्हणजे एवढी साईड राहिली होती, इथं झालेलीच होती. इथं अँगलचं वगैरे लोखंडाचं काम वगैरे इथं जॉईन करायचं चालू होतं. पण आता दिसतंय आपल्याला की पूर्ण असं काम झालेलं दिसतंय भिंतीचं. आणि मुरुम वगैरे आणून टाकलेलं आहे तिथं, बाकीचं दिसतंय. आणि नॉर्मल असं खडी टाकलेली, म्हणजे ॲटलिस्ट आपल्याला गाड्या वगैरे व्यवस्थित जातील ह्या हिशोबाने. आणि इथं मुरुम आणून टाकलेला आहे. आता मुरुम वगैरे इथं लेवल करतील टाकून आणि नंतर मग रस्ता बनवतील. तर इथं पण असं काही जास्त नाही राहिलेलं काम, ऑलमोस्ट झालेलं दिसतंच आहे. भिंतीचं काम जे महत्त्वाचं होतं ते झालेलं आहे. इथं खोदकाम वगैरे ह्या साईडला मी पहिलं जर बघितलं होतं ना, तर ह्या साईडला एवढं काही नव्हतं, थोडंफार होतं. पण त्या साईडला भरपूर असं पूर्ण असं पॅकच होतं पूर्ण असं. तर ते जास्त हार्डवर्क होतं, मग तिथं जास्त काम करायची गरज होती. पण ते झालेलं आहे. आणि या साईडला पण होतं पण एवढं नव्हतं. पण इथं पूर्ण झालेलं जमा आहे. हा कनेक्ट झालेलाच आहे वरती संभाजीनगर बायपासला. आणि दुसरे म्हणजे हे भिंत जे आहे जी प्रोटेक्टसाठी त्याच्यासाठी, म्हणजे तसंच सेम त्या साईडला पण बनवणार आहे, जेणेकरून ते दगड वगैरे माती असं ढासळणार नाही. कारण की ती जेवढी मजबूत ते राहील तेवढं तो वरचा जो बायपासचा रस्ता आहे तो व्यवस्थित राहील हायवे. आणि आता मला तिकडे जायचं आहे, तर मला आता फिरून जायची गरज नाही. मी असंच रिटर्न जाऊन त्या साईडने परत त्या बायपासचा यूज करून तिकडं जाणार आहे. तर असं आहे बघा ह्या साईडची अपडेट. भरपूर काम झालेलं आहे. हे जे मेन होती भिंत त्याला जास्त, म्हणजे जे हे काम असतं ना ह्याला जास्त वेळ लागतो, ते झालेलं आहे. आणि आता लवकरच मुरुम वगैरे टाकून लेवल करतील. मला वाटतं हे जे रस्त्याचं काम आहे ना ते ॲट अ टाईमच करतील. आणि जो इकडे पण हे दिसतंय मध्ये भिंत दिसते 2 रस्त्याच्यामध्ये, इथं आता व्यवस्थित ह्या लाईननेच फोडतील आणि हे लेवल करून टाकतील, रस्ता वगैरे व्यवस्थित बनवतील. हा रस्ता तर इथपर्यंतच बनवतो. रस्त्याचं काम पण जास्त नाही आहे, त्या साईडला भरपूर आहे. त्या साईडला सगळंच जास्त आहे, त्यामुळे तिकडे जास्त वेळ लागेल. पण या साईडला जर बघितलं तर रस्त्याचं काम थोडंच आहे. त्याला लगेच जॉईन केलं की झाला, विषय संपला. बाकी इथं थोडंच राहिलेलं आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग हे इथलं काम कमी आहे आणि तिकडे जास्त आहे. पण ह्या बायपासचा फायदा, बायपास म्हणतो आपण, पण हा जो आहे ना हा एवढा इम्पॉर्टंट आहे जेवढा हायवे जो आपला नॅशनल हायवे किंवा वरती जास्त हे रोड आहे ना बीड परळी, तेवढाच हा इम्पॉर्टंट आहे. कारण की जिथं आपल्याला फिरून जायला वगैरे 1-1.5 तास लागतो ना ज्या लोकेशनला, तिथं याच्यामुळे ना जवळजवळ आपला अर्धा पाऊण तास तर आरामातच सेव्ह होतो. त्याच्यामुळे हे बायपास खूप इम्पॉर्टंट. त्याच्यामुळं आता ज्यावेळेस हे पूर्ण कंप्लीट होईल ना बायपासचं काम, त्यावेळेस कुठं जायचं असेल ना तर फिरून जायची गरज नाही. म्हणजे सिटीमध्ये जा, नंतर मग तिकडे दुसरीकडे, म्हणजे ते आपल्याला तिकडे ते जायची गरज नाही. कारण खूप कवर होईल टाईम. जसं तिकडे जायचं असेल मांजरसुंबाला तर डायरेक्ट या शॉर्टकटने आपण सरळ जाऊ शकतो, सिटीमध्ये जायची गरज नाही. तर असं आहे बीड परळी आणि बीड बायपासचं काम आता लवकरच कंप्लीट होईल. आपण त्या साईडला होतो, तिकडची अपडेट तुम्हाला दाखवली बायपासची. आता त्याच्याच अपोजिटला इकडे पण साईडला हा जो संभाजीनगर आहे रोड आहे, त्या साईडला पण अपडेटचं काम तुम्ही बघितलं. आता ह्या साईडचं तुम्हाला दाखवतो. इकडे पण बघू शकता हे बनवलेलं आहे पाणी जाण्यासाठी, रस्त्यावरचं पाणी खाली जाण्यासाठी. आणि ह्या साईडचं असं रस्त्याचं काम चालू आहे. हे लवकर होईल कारण की तर जास्त भिंत करण्याचं काम जास्त नाही, तर थोडंच आहे. तिकडे थोडंफार आहे ते झालेलंच आहे, नाही तर इकडे थोडं कनेक्ट करायचं आहे. बाकी जेवढं तिकडे जास्त हे होते ना वेळ, म्हणजे जास्त वेळ लागणार होता ना, त्यापेक्षा इकडे थोडा कमी लागेल वेळ. तर हे झालेलं पूर्ण पाणी जाण्यासाठी जे आहे आज इथपर्यंत काम झालं आहे, पुढे राहिलेलं आहे. आणि तिकडचं पण थोडीशी भिंत जी आहे शॉर्ट थोडीशी, तिकडे पण राहिले काम. आणि रस्त्याचं भरपूर असं मुरुम वगैरे टाकून चांगल्या लेवलचं काम टाकलं, म्हणजे मुरुमचं चांगल्या लेवलचं व्यवस्थित थर झालेत 2-3, एकच थर 1-2 थर झाले ते दिसत आहेत. आणि असं म्हणजे हा जो म्हणजे सेम तिकडचा बायपास जसं दोन्ही साईडनी दिसते ना आपल्याला, हायवेमध्ये मधून जातो बीड परळी रोडचा. आणि नंतर त्या साईडला एक रस्त्याचं काम चालून बायपासचं, ह्या साईडला पण सेम तसं ह्या साईडला सुद्धा, त्या तिकडे पण असं होणार आहे काम. आणि इथं पण चालू आहे काम. तर दोन्ही साईडला बायपासचं काम चालू आहे आणि काम पण फास्ट चालू आहे, लवकरच होईल. तर अशा आहे बघा बीड परळी रोडचा जो बायपास आहे त्याची अपडेट. आणि खूप त्यांनी कवर केलेलं आहे कमी दिवसामध्ये, खूप जास्त काम झालेलं आहे. तर असा होता बीड परळी रोडचा बायपासचं काम. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.